नमस्कार सर्वांना. रामकृष्ण हरी, जय शिवराय. चला मित्रांनो, दौंडकरांना अपेक्षा संपलेली आहे मंत्रिपदाची. कारण जवळपास नाव निश्चित झालेलं आहे राहुलदादा कोल्हे यांचं. आणि काय हरकत नाहीये दौंडकरांना आता निश्चिंत राहण्याची, कारण तालुक्यात नाव आलेलं आहे लिस्टमध्ये दादांचं. तर बऱ्यापैकी आता भाजपचे संभाव्य मंत्री आहेत बरेचसे. रवींद्र चव्हाण असतील, संजय कुटे साहेब असतील, आशिष शेलार साहेब असतील, योगेश सागर आहेत, माधुरीताई मिसाळ आहेत, नितेश राणे आहेत, राहुल आहे, रवी राणा असे आमदार आहेत भाजपचे. परत राधाकृष्ण विखे पाटील असतील, राहुलदादा कुल नाव आहे आपलं राहुलदादांचं लिस्टमध्ये. तर सचिन कल्याण शेट्टी, चंद्रशेखर बावनकुळे, समीर कोणावर, अतुल सावे, पंकजा मुंडे अशी जवळपास नावं आहेत. तर किती नाव आहेत? भाजपच्या यादीमध्ये दादांचं नाव आहे अगदी कालच्या लिस्टमध्ये. आणि उद्या जो काही शपथविधी होणार आहे तो मला वाटतं नागपूरला होणार आहे असं कळतंय. नागपूरला अधिवेशन आहे, तर 16 तारखेला अधिवेशन आहे, तर उद्या शपथविधी होणार आहे असं दिसते. मग त्यामध्ये दादांचं नाव असेल आणि आहेच, अगदी 99% दादांचं नाव आहे. चर्चाही सध्या खूप आहे की दादांचंच नाव आहे, राहुलदादा कोल्हे यांचंच नाव आहे कॅबिनेट मंत्रिपदाला आपल्या दौंड तालुक्यामधून. तर बरेच दिवस झाले दौंड तालुका मंत्रिपदापासून वंचित आहे. आजूबाजूला सर्व तालुक्यांनी मंत्रिपद बहुलंय, नाही का. प्रत्येकाकडं तालुक्यात मंत्रिपद गेलेलं आहे. भोर, वेल्हा, शिरूर, इंदापूर, बारामती, पुरंदर हवेली, सासवड असे तालुके आहेत. बऱ्याचशा तालुक्यांमध्ये जवळपास आजूबाजूला मंत्रिपद गेलेलं आहे. तर राहिला फक्त प्रश्न दौंड तालुक्याचा. तर दौंड तालुक्याला मंत्रिपद मिळेल नक्कीच. आता बरेचसे नावं आहेत. शिवसेनेच्या पण संभाव्य मंत्र्यांची यादी आहे. एकनाथ शिंदे साहेब गटची. तर शंभरच देसाई आहे, दादा भुसे, मंगेश कुडाळकर, गुलाबराव पाटील, योगेश कदम, भरत गोगावले, अर्जुन खोतकर, राजेश क्षीरसागर, आशिष जयस्वाल, उदय सामंत, नाही का, अशी काही आहेत शिवसेना एकनाथ शिंदे गटाची. तर आहेत बऱ्यापैकी नवीन चेहऱ्यांना पण असं मंत्रिपद मिळते असे दिसते एकंदरीत. तर नक्कीच खूप छान होईल दादांना मंत्रिपद मिळालं. आणि खूपच अगदी म्हणजे देवाभाऊंनी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शब्द पाळलाय असं दिसते. म्हणजे पाळतायत आणि त्याचं कर्तव्य त्यांचं कर्तव्य ते पार पाडतायत असं दिसतं एकंदरीत, नाही का. म्हणजे आता कालपर्यंत चर्चा होती की फक्त हुलकावणीच मिळते का काय, मंत्रिपद नावाच्या ह्यानी फक्त हुलकावणीच आहे का काय. पण जवळपास नाव निश्चित झालेलं आहे. तर आमच्या कार्यकर्त्यांनी पण स्टेटसला वर ठेवायला सुरुवात केलेली आहे बऱ्याचशा, की दादा फिक्स कॅबिनेट मंत्री असं स्टेटस पण ठेवायला सुरुवात केलेली आहे बऱ्याच सोशल मीडियावरती वगैरे. तसंच आता राष्ट्रवादी काँग्रेसची दादाच्या गटाची नावं आहेत की धनंजय मुंडे साहेब आहेत, हसन मुश्रीफ साहेब आहेत, परत आदित्य तटकरे ताई आहेत, इंद्रनील नाईक आहेत, धर्मवीर आत्राम आहेत, सुनील शेळके आहेत मावळचे. सुनील शेळके ते मावळचे लोकप्रिय आमदार आहेत, त्यांनाही सुद्धा मंत्रिपद मिळालंच पाहिजे असंही दिसतं, कारण त्यांचंही कार्य खूप छान आहे. तर नक्कीच अशी जवळपास तिन्ही पक्षांची नावं आहेत. चांगली गोष्ट आहे सगळी. आणि आपल्याला मेन म्हणजे बाकीचं काही नाही, फक्त आपल्या दौंड तालुक्याचा विषय आहे की दौंड तालुक्याला मंत्रिपद मिळेल आणि मिळणारच, कारण संभाव्य यादीमध्ये नाव आहे दादांचं. आणि जवळपास प्रतीक्षा संपली असं म्हणलं तरी चालेल दौंडकरांची, की दादांना मंत्रिपद मिळणार आणि प्रतीक्षा संपली आपली असं आपण गृहीत धरू, नाही का. त्यामुळे निश्चिंत राहा दौंडकरांनो, आपल्याला मंत्रिपद येते, कॅबिनेट मंत्रिपद हे येणार, त्यात काही वाद नाही, ठीक आहे. तर सर्वांना चला दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आमच्याकडून, आमच्या यूट्यूब फॅमिलीकडून. लवकरच आमचा 10,000 सबस्क्रायबर टप्पा पूर्ण होत आहे, 10,000 फॅमिली. तर नक्कीच आमच्या यूट्यूब फॅमिलीकडून तुम्हा सर्वांना, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. जे महाराष्ट्राच्या बाहेरून जे आपले मित्रमंडळ जोडले गेलेले आहेत आपल्याकडे, जवळपास अगदी पार जम्मू काश्मीर पासून ते केरळपर्यंत आपली फॅमिली आहे आपल्या यूट्यूबवरती ह्या 10,000 सबस्क्रायबरमध्ये. तर सगळ्या सर्वांनाच दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. प्रत्येक भागात, प्रत्येक शहरात आपले सबस्क्रायबर आहेत, आपले यूट्यूबर्स आहेत. त्यांना सर्वांना आपल्या दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज गाणगापूरलाही जबरदस्त मोठी प्रचंड गर्दी असते. आम्ही गेलो होतो एक वेळी. चला ठीक आहे, काही हरकत नाही. मेन मुद्दा हा आहे की राहुलदादा कोल्हे यांना आपल्याला कॅबिनेट मंत्रीपद हे मिळणार आणि ती प्रतीक्षा संपली असं म्हणलं तरी काही हरकत नाहीये. उद्याच्या नागपूरला जे अधिवेशन आहे त्याच्या एक दिवस अगोदर मंत्रिपद शपथविधी होणार आहे. त्यामध्ये आपल्या दादांचं नाव आहे असं दिसतंय एकंदरीत. ठीक आहे, चला रामकृष्ण हरी. पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा सर्वांनी, आणि जिकडे तिकडे पाठवा. काय वाटले, कसं वाटते, तुमची प्रतिक्रिया कळवा. आणि आम्ही इथं, चला रामकृष्ण हरी.